कुठलीही एक्झाम देत असताना सर्वात महत्वाचा पार्ट असतो की या ठिकाणी इलिजिबिलिटी. कारण कुठल्याही प्रोसेसमध्ये जर आपण पार्टिसिपेट करत असतो, पीसीबी असो किंवा पीसीएम असो, याच्यासाठी एक बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायर्ड असतो. पण तो आयसरला सुद्धा या ठिकाणी बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे. पण नीट आणि जेईई मेन्स मध्ये डिफरंट क्रायटेरिया, आयसरचा क्रायटेरिया थोडासा डिफरंट आहे. तर सेम कॉमन क्रायटेरिया, तो कॅन्डिडेट इंडियन नॅशनल असावा. या ठिकाणी ओसीआयपी असेल तरी चालू शकतो, पण मस्ट आहे की इंडियन नॅशनल असला तर त्याची या ठिकाणी काही अडचण राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, तो कॅन्डिडेट या ठिकाणी जो आयसरचा फॉर्म भरणार आहे, हा कॅन्डिडेट 2022-23 किंवा सध्याची 2024 या 3 वर्षापैकी कुठल्याही एका वर्षामधून तो बोर्ड एक्झाम पास आउट झालेला असला पाहिजे. जर तो विद्यार्थी 2022च्या आतमध्ये जर असेल तर तो विद्यार्थी या ऍप्लिकेशन फॉर्मसाठी इलिजिबल राहणार नाहीये. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जे विद्यार्थी 2022, 23 आणि 24 या इयरमध्ये बोर्ड एक्झाम पास आउट झालेत, असेच विद्यार्थी आयसर एक्झामचा फॉर्म भरू शकतात. आणि या विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी पास आउट झालेत, अशा विद्यार्थ्यांचे एकंदरीत सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे असायला पाहिजे. आणि जे विद्यार्थी पीसीएम मधले त्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जरी असेल तरी आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतं. काही विद्यार्थ्यांचे जनरल ग्रुप असू शकतो, तर दोन्ही असेल तर या ठिकाणी काही अडचण असणार नाहीये. त्यासोबतच जे तुम्हाला बोर्ड इलिजिबिलिटी क्रायटेरिया बोललो होतो, जसं आपला नीटचा ओपन 50% आहे, कॅटेगरीचा 40% आहे, तसाच या ठिकाणी जे विद्यार्थी SC ST, लक्षात घ्या, जे विद्यार्थी SC ST PWD या प्रवर्गातून जर येत असतील तर त्यांना एकंदरीत, लक्षात घ्या, एकंदरीत ॲग्रिगेट मार्क्स, नॉट अ ग्रुपिंग मार्क्स, इट्स अ ॲग्रिगेट्स मार्क्स, ते ॲग्रिगेट्स मार्क्स तुमचे 55% असणं गरजेचं. म्हणजे 55% ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत तो विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. नेक्स्ट आहे की जे विद्यार्थी ओपन, ओबीसी, EWS या प्रवर्गातून येतात तर अशा विद्यार्थ्यांना बोर्डमध्ये टोटल ॲग्रिगेट हे 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. जर विद्यार्थ्याचं 60% ॲग्रिगेट जर असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी या ऍप्लिकेशन फॉर्मला इलिजिबल असणार आहे. नंतर जेही विद्यार्थी ऍप्लिकेशन फॉर्म तर भरायचं आपलं फिक्स झालं. आता ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं फिक्स झाल्यानंतर आता जे विद्यार्थी जनरल, EWS, ओबीसी या प्रवर्गातून अप्लाय करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2000 रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस भरून घ्यायची आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी कॅटेगरी प्रवर्गातून अप्लाय करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे. या ठिकाणी ओबीसी साठी सुद्धा 2000 रुपये फीस आहे. फक्त जेही कॅन्डिडेट SC आणि ST प्रवर्गातून येतात या प्रवर्गातल्या कॅन्डिडेटला फक्त 1000 रुपये फीस आहे. आणि जेही तुम्ही एक्झामिनेशन फीस पेड करणार आहात या फीस मधला सिंगल रुपीज पण रिफंडेबल नाहीये. हे जी ही टोटल फीस आहे आपली ऍप्लिकेशन फीस, हे टोटल नॉट रिफंडेबल आहे. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलात, एक्झामला जरी नाही गेलात तरी हे फीस नॉट रिफंडेबल आहे. इव्हन कुठलीच फीस या ठिकाणी रिफंडेबल नसते. त्याच प्रकारे हे सुद्धा फीस नॉन रिफंडेबलच आपली फीस राहणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फीस बद्दल माहिती दिलेली आहे मी या ठिकाणी. तर या ठिकाणी अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, ज्यावेळेस आपलं ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेत किंवा आपली एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर आपला जर चांगला रँक आला असेल आणि रँक आल्यानंतर जर आपल्याला या कॉलेजेससाठी ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर ऍडमिशन घेत असताना एकंदरीत जे विद्यार्थी जनरल, EWS, ओबीसी या कॅटेगरी प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 35,000 रुपये हे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. की आपलं सीट कन्फर्मेशन साठी आपल्याला 35,000 रुपये एवढी फीस आपल्याला भरावी लागणार आहे. त्यातले 10,000 रुपये हे नॉट रिफंडेबल असणार आहेत, बाकीची अमाऊंट आपली रिफंडेबल असणार आहे जर आपण सीट फिक्स केली तर. नेक्स्ट आहे आपल्याला की जे विद्यार्थी SC ST या प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 17,500 रुपये आपल्याला ऍप्लिकेशन फीस पेड करावी लागणार आहे. नंतर याच ह्याच्यामध्ये आता हा आपण जो फॉर्म भरत आहोत, हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कुठले लागणार. प्रत्येक फॉर्म भरत असताना काहीतरी डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट असते, त्याची पण आयसर मध्ये पण एक रिक्वायरमेंट आहे. ते रिक्वायरमेंट तुम्हाला मी क्लिअरली सांगेल. आणि यामध्ये जर पाहिलं असतं, आपण जर लास्ट इयरचा विचार केला, जसं आपल्याला नीट फॉर्म भरताना कॅटेगरी सर्टिफिकेट लागत होतं, तर कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याला हा सुद्धा फॉर्म भरताना लागणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मेन डॉक्युमेंट्स आपल्याला फोटोग्राफ लागणार आहे, सिग्नेचर लागणार आहे, फोटो आयडी. फोटो आयडी म्हणजे याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड,
किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन यापैकी कुठलंही एक गव्हर्नमेंट फोटो आयडी प्रूफ या ठिकाणी लागणार आहे. जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस प्रवर्गातनं या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, लक्षात घ्या, जर आपण ईडब्ल्यूएस प्रवर्गातनं फॉर्म भरत असो तर आपल्याला या ठिकाणी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल, ते 1 एप्रिल 2024 मध्ये काढलेलं असायला पाहिजे. जर आपल्याकडे सर्टिफिकेट नसेल सध्या तर आपण या ठिकाणी जे आपल्याला शेवटच्या विंडोमध्ये जे आपल्याला अनायझर दिलेत किंवा आपल्याला या ठिकाणी जे पीडीएफ दिलेत, या पीडीएफ वरती आपल्याला अंडरटेकिंग फॉर्म किंवा डिक्लेरेशन फॉर्म भरून सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. लक्षात घ्या, जरी आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नसेल अथवा ओबीसी एनसेल सर्टिफिकेट नसेल अथवा एससी एसटी कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल सध्याच्या मुवमेंटला, आणि हे सर्व डॉक्युमेंट सेंट्रल फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत, हे जरी डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसतील तर आपल्याला या ठिकाणी 2 जुलैपर्यंत कालावधी दिलेला आहे. तर 2 जुलैच्या कालावधीपर्यंत आपल्याला हे डॉक्युमेंट सबमिट करता येणार आहे. त्यासोबतच आपल्याला 10वीचा मार्कशीट लागणार आहे, त्यानंतर 12वीचा मार्कशीट लागणार आहे. आता यामध्ये जे विद्यार्थी 2024 मध्ये ऍप्लिकेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांना यामध्ये जर आपल्याकडे 12वीचा मार्कशीट नसेल तर आपल्याकडे एक अनेक्झर आहे किंवा डिक्लेरेशन आहे. तुम्हाला ऑल अनेक्झर ऑल डिक्लेरेशन जे फॉर्म आहेत त्याचा काय फॉर्मॅट आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये भरायचे आहेत, आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्याची पीडीएफ कुठून मिळेल याबद्दल मी पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्याही विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये असे विद्यार्थी ते प्रोफॉर्मा भरून फॉर्म अपलोड करू शकतात. ज्याही विद्यार्थ्याकडे 12वीचा मार्कशीट नाहीये असे विद्यार्थी या ठिकाणी अनेक्झर भरून आपला फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट करू शकतात. ठीक आहे. लास्ट सर्टिफिकेट आहे पीडब्ल्यूडी. जर आपण या ठिकाणी हँडिकॅप असाल तरच या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, जर हँडिकॅप नसाल तर या सर्टिफिकेटची काही आवश्यकता आपल्याला लागणार नाहीये. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला 10वी मार्कशीट 12वी मार्कशीट त्याच्याबद्दलही सांगितलं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर 12वी मार्कशीट नसेल तर आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी द्यावा लागणार आहे, आणि हा डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला आपल्या कॉलेजमधून प्रिन्सिपलच्या सही सोबत या ठिकाणी लागणार आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये.